चल लवकर, काय करतोस तू? अरे मॅच लाईव्ह आहे, ते बाटल्या घेऊन कुठं फिरतोस? हॅलो, स्टार्ट. पहिला चेंडू आणि निर्धाव चेंडू. तीन चेंडू आणि 5 धावा. धन्यवाद. ओहो, और इस बार देखिए पहली गेंद फॉर्म पर बल्लेबाज हमें दिखाई दिए राहुल पाटिल, क्योंकि जिस बल्लेबाजी के लिए जाने जाते हैं पर पूरी जिम्मेदारी ऋषि पिंगलस्कर रामराज विभाग प्रीमियर लीग में इस खिलाड़ी काफी प्रभावित किया था और वन मैन आर्मी बल्लेबाजी कर रहे थे तीसरे पर्व में रामराज विभाग प्रीमियर लीग में ऋषिकेश. वही ऋषिकेश ने पहली गेंद पर चौका लगाकर आगाज किया था. न्यू बैटर मैदान पर इनायत नंबर 3 पर आते हुए राकेश, ये भी अच्छे खिलाड़ी है पर इन फॉर्म गेंदबाज हितेश काफी शानदार गेंदबाजी का नजराना पेश करते हुए हम देख रहे दापोल खाड़ी के इस मैदान पर नीर 11 ताजपुर पुरस्कृत शेतकरी कामगार पक्ष चषक 2025 इस प्रतियोगिता का आज का फाइनल डे काफी बढ़िया आयोजन किया है. सम्मानीय गिरिजी झावरे सर और उनके साथी सहज सहयोग, उनका मैं तहे दिल से आभार व्यक्त करूंगा. एक अच्छा प्लेटफॉर्म खड़ा किया है इस प्रतियोगिता के द्वारा. राकेश स्ट्राइक एंड पर बैटर, नॉन स्ट्राइक पे ऋषिकेश. हितेश अपने छोर की अगली गेंद. ओहो, फिर से एक बार आगे आते हुए खेल दिया है. शॉट थर्ड मैन, फ्लाई स्लिप में फील्डर तैनात है. एक रन लेकर अपना अकाउंट ओपन किया बैटर राकेश ने, क्योंकि उन्हें पता है राहुल पाटिल आउट होने के बाद पूरी जिम्मेदारी अपने कंधों पर है और यही जिम्मेदारी कंधों पर लेते हुए ऋषिकेश और राकेश दोनों बैटर के ऊपर पूरी जिम्मेदारी. टीम का स्कोर जहां पहुंचा है झाकमाता देवी पारंगी टीम यहां पर विनंती असेल, लाईव्ह स्पर्धा आहे ऋषिकेश, ऑन मैदानामध्ये ऑन फील्ड गार्ड चेंज करायचं नाहीये. अच्छा, नंतर जो खेळाडू अशी कृत्य करेल त्याला पेनल्टी देण्यात येईल याची नोंद घ्यायची आहे. आपण ऑनलाइन मॅच पाहतोय. हितेश कन्फर्म करून घेतलाय, सहकार्य करा. और जरूर यहां पर देखिए एक ओवर की समाप्ति के बाद हमारे गुणलेखक आनंद जी हमें बतलाते हुए टीम का स्कोर जा पहुंचा है 8 रन. अच्छी शुरुआत यहां पर नीर 11 ताजपुर पुरस्कृत एक भव्य दिव्य टूर्नामेंट चालू मुकाबला
जाकमाता दिवी पारंगी विपक्ष बोरगर, ये दोनों टीम के दरमियान क्रिकेट का बैटल, क्रिकेट का महायुद्ध आज इस प्रतियोगिता में हमें दिखाई दे रहा है। मंदार गेंदबाजी के लिए आते हुए जरूर 15 मिनटों में 3 ओवर समाप्त करना अनिवार्य। मंदार फिर से एक बार मंदार गेंदबाजी के लिए आते हुए, ओहो शॉट और पुल, और इस बार हुक शॉट कमाल का। जवाबदारी लेते हुए लय भारी षटकार लगाया बैटर राकेश ने। मैंने पहले ही कहा था राकेश एक ऐसे खिलाड़ी है, राहुल आउट होने के बाद पूरी जिम्मेदारी अपने कंधे पर लेते हैं, और यहां पर वही कारनामा यहां पर दिखलाते हुए बैटर राकेश। पहली गेंद के ऊपर मंदार के ऊपर प्रतिकार किया है। ये खिलाड़ी मंदार ने भी काफी प्रभावित किया था रामराज विभाग प्रीमियर लीग सीजन 3 में। ओहो इस बार बल्ले का भारी सीरा थर्ड मैन की दिशा में, भाग मिल्खा भाग, पर एक रन लेने का मौका। एक रन के साथ आनंद जी हमें बतलाते हुए टीम का स्कोर जा पहुंचा स्कोर कार्ड पर 15 रन। अच्छी शुरुआत है, ऋषिकेश ने पहली गेंद पर चौवा लगाकर इनिंग की शुरुआत की थी, पर हितेश ने शानदार गेंदबाजी करते हुए मात्र 8 रन खर्च किए थे और एक सफलता राहुल पाटिल जैसे बल्लेबाज की विकेट प्राप्त की थी। वही गेंदबाज हितेश विकेट कीपर के रूप में हमें दिखाई देते हुए 30 यार्ड सर्कल का यह मैदान काफी बढ़िया आयोजन। नीर 11 ताजपुर पुरस्कृत शेतकरी कामगार पक्ष चषक 2025। थोड़ी देर के बाद काफी दर्शक इस मैच का आनंद लेने के लिए जरूर आएंगे। जीटी स्पोर्ट्स के माध्यम से खेल की दुनिया का लाइव टेलीकास्ट जिसे कहा जाता है वो चैनल है जीटी स्पोर्ट्स। मैं सभी दर्शकों से गुजारिश करूंगा जीटी स्पोर्ट्स चैनल को लाइक करें, सब्सक्राइब करें और बेल आइकन दबाना ना भूले। सम्मान्य तुषार जी शिंदे सर, उसी साथों साथ गणेश जी पाटिल सर, इनके हक का ये चैनल, और इस हक के चैनल को जरूर लाइक करें क्योंकि मराठी मानुस है, और इस मराठी मानुस को आगे लाने का काम हम जैसे सहयोग, हमारे जैसे प्रेक्षक और हमारे जैसे दर्दी बेल आइकॉन दबा सकते हैं। ओहो इस बार बड़ा स्ट्रोक एक्स्ट्रा कवर की दिशा में खेलने का प्रयास, बैकवर्ड बिहाइंड थर्ड मैन बॉर्डर लाइन के करीब। आउटफील्ड स्लो है क्योंकि वहां पर थोड़े सा मैदान पर ग्रास दिखाई देता हुआ। तब तक दोनों बल्लेबाजों ने अपने छोर बदलते हुए 2 रन आसानी से मुकम्मल किए। इस दौड़ के साथ आनंद जी बतलाते हुए टीम का स्कोर जा पहुंचा है 18 रन, 18 रन विद लॉस ऑफ 1 विकेट। फिर से एक बार मंदार गेंदबाजी करते हुए, ओहो फिर से एक बार रूम बनाकर खेल दिया है, एक नजाकत यहां पर कवर ड्राइव करते हुए गेंद थर्ड मैन बाउंड्री लाइन के करीब, वहां पर फील्डर है। तब तक 2 रन लेने का मौका, तीसरी रन का प्रयास, और इस बार तीसरी रन भी मुकम्मल। अच्छी रनिंग द विकेट, अच्छा तालमेल। 3 धावेच्या सहाय्याने धावसंख्या पुढे सरकली, धावसंख्या वधारली आहे, धावसंख्या झाली ती 21 धावा। षटकातील शेवटचा चेंडू येणं बाकी। आपण पाहतोय आजच्या दिवसातील पहिला मॅच, पहिला सामना आपल्या भेटीला आलाय, याच्यामध्ये आपण पाहतो ऋषिकेश आणि राकेश यांच्यावरती पूर्ण जबाबदारी फलंदाजी करत असताना। बुर्गर टीम यहां पर बल्लेबाजी करते हुए हमें दिखाई दे रही है, जबकि टॉस जीता है टीम जाकमाता दिवी पारंगी टीम ने, और पहले फील्डिंग का मुजाफा लिया। दावती बल्लेबाजी करने के लिए बुर्गर टीम को दूसरा आउट जारी है, मंदार गेंदबाजी करते हुए। फिर से एक बार स्ट्राइकर पर बैठा ऋषिकेश, और इस बार मिस टाइमिंग, फटका फंसता हुआ पर कोई खिलाड़ी वहां पर मौजूद नहीं है। 30 यार्ड सर्कल के अंदर गेंद ट्रैवल होगी, तब तक 2 रन लेने का मौका, और जरूर यहां पर 2 रन मुकम्मल करते हुए दोनों बैटर। धावसंख्या 2 निवार, धावसंख्या पुढे सरकली, धावसंख्या वधारली, धावसंख्या झाली ती 2 षटकाच्या समाप्तीनंतर 23 धावा। चांगली सुरुवात बोरकर संघाकडून आपण पाहतोय। नीर 11 ताजपूर पुरस्कृत शेतकरी कामगार पक्ष चषक 2025 चा थरार आज या स्पर्धेचा अंतिम दिवस, आणि या मॅच साठी आपण पाहतो ऑफिशियल पंच संतोषजी सुडकू राम आले। मैदानामध्ये पाणी घेऊन जा।
दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण धावफलकावरती पाहत आहोत 23 धावा. एक विकेट नक्कीच बाद केलाय ऋषिकेश आणि राकेश वरती याची पूर्ण जबाबदारी असेल. राहुल पाटील नाव म्हटलं की मोठा दबदबा आहे, पण आज राहुल पाटीलने पुन्हा एकदा नाराज केलाय. पहिल्या चेंडूचा सामना करत असताना क्लीन बोल्ड आउट झालेत आणि हितेश यांच्या गोलंदाजीवरती नक्कीच कमबॅक करताना आपण पाहिलं. पण ऋषिकेश जोपर्यंत मैदानात आहेत तोपर्यंत बोरकर संघाची धावसंख्या अशीच हालत राहील त्यातील मात्र शंका नाही आहे. आत्ताच्या घडीला एक चांगल्या पद्धतीची फलंदाजी त्यांच्या माध्यमातून ऑलराऊंडर कॅटेगरीची फलंदाजी आपण पाहिली तर अमरावती विभाग प्रीमियर लीग मध्ये तेच बॅटर. शेवटची 7 मिनिटं आहेत या तिसऱ्या षटकासाठी. मी लक्ष वेधेन GT स्पोर्ट्सच्या माध्यमातून आपण पाहतो आमचे परेशजी पालकर मेन टेक्निशियन. चांगल्या पद्धतीचा चेंडू टप्पा पडल्यानंतर उचली घेणारा चेंडू त्याच्यावरती कव्हर ड्राईव्ह खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत, चेंडू अडवते, चेंडूची फेकी करते, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि सुद्धा तिसरी धाव सुद्धा पूर्ण घेतली गेली आहे. धावसंख्या 3 निवाड, धावसंख्या पुढे सरकले, धावसंख्या वधारली आहे. आनंदजी आम्हाला सांगताय धावसंख्या 26 धावा. चांगल्या पद्धतीने धाव फलक इथे हलतंय. मी आधीच म्हटलं होतं ऋषिकेश पिंगलस्कर जोपर्यंत मैदानामध्ये आहेत ना तोपर्यंत धावांची लय लूट करण्यामध्ये ते यशस्वी होतील. रन मशीन आहेत आणि बोरकर संघाचे तारणहार आहेत. यावेळेला पुन्हा एकदा आडव्या पेटीने खेळून काढला. ऑन साईडला मिडॉनला क्षेत्ररक्षक आहेत, येतील डीप मधून चेंडू अडवतील, चेंडूची फेकी करतील. तद्वर मात्र चांगली फेकी. एक धाव घेतली गेली. धावसंख्येत 1 निवाड. आनंदजी आम्हाला सांगतायत धावसंख्या पुढे सरकली. धावसंख्या झाली ती 27. तिसरं षटक मार्गस्थ आहे. 27 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. अद्याप चांगली रणनीती यावेळेला बोरकर संघाकडून आपण पाहतोय. राकेश सुद्धा चांगली साथ देत आहेत. यावेळेला अप्पर कट वीरेंद्र सेहवागची आठवण करून देणारा हा स्ट्रोक. चेंडू जातोय डीप बॅकवर्ड पॉइंटला. क्षेत्ररक्षक आहेत, थोडेसे फंबल झाले, तिथे फुटबॉल खेळतायत. तद्वर मात्र 3 धाव घेण्याची नामी संधी. धावसंख्येत 3 निवाड. धावसंख्या झाली ती 30 धावा. 30 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 30 धावा धावफलकावरती जरूर लगावल्या गेल्यात. यानंतर होणारा सामना नीर 11 ताजपूर यजमान संघ विरुद्ध अभिनव रामराज. दोन्ही संघाचे संघनायक या इनिंग नंतर टॉस साठी त्वरित संपर्क साधायचा आहे. पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीची गोलंदाजी हाताळतायत गोलंदाज रुद्र. डॉट चेंडूची सांगता झाली आहे. धावसंख्या स्थिर आहे. धावसंख्या येते 30. तिसरे षटक मार्गस्थ असताना षटकातील 2 चेंडू अद्याप येणं बाकी आहेत. तिसरे षटक मार्गस्थ नीर 11 ताजपूर पुरस्कृत शेतकरी कामगार पक्ष चषक. ओहो, यावेळेला ओरपीच चेंडू आणि त्याच्यावरती केलाय प्रहार वाकड्या तिकड्या बाबलीचा. फुलटा चेंडू और बीड ऑफला पुन्हा एकदा अपुन का फटका. 440 का झटका. 700 या स्पर्धेसाठी चांदीचा ब्रेसलेट कोण प्राप्त करणार? मालिकावीर. त्याच्यासाठी नक्कीच ही लढत आहे. कोणता खेळाडू रँकिंग मध्ये असेल तो संध्याकाळी रिझल्ट आपल्याला लागेल. दूध का दूध, पाणी का पाणी.
नक्कीच या षटकामध्ये आनंदजी आम्हाला सांगतायत 19 धावा खर्च केल्यात गोलंदाज रुद्र याने. आणि नेहमीच मी आनंदजी म्हणत असतो की लैला के शादी में लफड़ा हो गया, लैला के शादी में लफड़ा हो गया, गेंदबाज रुद्र इतना भागा की लंगडा हो गया. धावसंख्या धावपलकावरती 42 लगावल्या गेल्यात. नक्कीच शेवटचं षटक हाणामारीचं षटक दत्ताराम आलेत. पाहूया दत्ताराम कशा प्रकारे गोलंदाजी करतील. ओहो, खोला टाकण्याचा प्रयत्न, चांगल्या पद्धतीचा अनुभव आज दत्तारामला घेऊन या मैदानामध्ये उतरायचं आहे. धावसंख्या झाली ती 43 धावा. अभिनव रामराज विरुद्ध टीम नीर 11 ताजपूर. दोन्ही संघाच्या संघाने टॉस साठी संपर्क साधायचा आहे. दत्तारामची चांगली गोलंदाजी, पहिली चेंडू खोला टाकण्याचा प्रयत्न होता, राकेश यांच्या माध्यमातून चांगला चेंडू खेळला गेलाय. यावेळेला लेगस्टिकच्या खूपच बाहेर पंच संतोषजी सुडको आपले हात अवांतर करतायत, समांतर करतायत आणि धावसंख्या अवांतर. धावसंख्या झाली ती 44. वीरेंद्र सेहवाग जर्सी नंबर 44 धावफलकावरती लगावताना आपण पाहतोय. यावेळेला पुन्हा एकदा आडव्या बॅटीने खेळण्याचा प्रयत्न, तीच चुकी करतायत जसाब तारिक पे तारिक. पंचांचा इशारा वाईट. पुन्हा धावसंख्येत एक निवाड. धावसंख्या झाली ती रितिका सचदे भाभी के हीरो जर्सी नंबर 45 रोहित हिटमॅन शर्मा, मुंबईचा राजा. ओहो, शॉर्ट पद्धतीचा चेंडू पूल करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहे, टिपलाय, झेल संपलाय. हार्दिक हार्दिक शुभेच्छा आहे. आणि नक्की डीजे ऑपरेटरना सांगेन की आजच्या दिवसामध्ये 2-3 गाड्या तरी रामाच्या आम्हाला ऐकू द्या. आणि नक्कीच रामनवमीच्या सर्व भव्य भाविकांना, सर्व भक्तांना रामनवमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आहेत. नवीन फलंदाज आपण पाहतो विमंदल आलेत. बोरकर संघाची रण मशीन ज्याला म्हटलं जातं, एका चांगल्या पद्धतीचे फलंदाज आहेत, अष्टपैलू कामगिरी करतायत. आता मात्र फलंदाजीसाठी ओहो, यावेळेला दत्ता पुन्हा एकदा भरकटतायत. दत्ताराम वाईट चेंडू घोषित केलाय पंचांच्या माध्यमातून. ऋषिकेश आऊट झाल्यानंतर विमंदल यांना पाचारण केलं, प्रमोट केलंय. धावसंख्या झाली ती धावफलकावरती आनंदजी आम्हाला सांगतायत 46 धावा. 46 धावफलकावरती जरूर लगावल्या गेल्यात. ओहो, पुन्हा एकदा खोला टाकण्याचा प्रयत्न, चांगली गोलंदाजी किमया आज दत्तारामच्या माध्यमातून आपण पाहतोय. एका धाव समाधान. धावसंख्या पुढे सरकले. रनाला नक्कीच अंकुश लावण्याचा प्रयत्न केला गेला दत्तारामच्या माध्यमातून. स्लॉगोर ज्याला हाणामारीचं षटक म्हटलं जातं आणि चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. चांगल्या टायमामध्ये सुद्धा टीम स्पिरिट दाखवलंय. दिवी पारंगी जाकमाता दिवी पारंगी ते राकेश. फुलटॉस चेंडू कव्हरच्या दिशेने खेळला क्षेत्ररक्षक रुद्र. हो, डोकरा डोकरी कवटाचा पोला. 53 धावा. राकेश यांच्या बॅटीतून एक धमाकेदार विस्फोटक षटकार. शेवटचे 2 चेंडू ना बाकी. पुन्हा एकदा आडव्या बॅटीने खेळण्याचा प्रयत्न. तेव्हा थोडासा गाणं वाजला आणि डॉट चेंडू. पुन्हा एकदा षटकातील शेवटचा चेंडू, इनिंगचा शेवटचा चेंडू. ओहो, पुन्हा एकदा दत्ताराम एक षटकार वगळता काय गोलंदाजी केली आहे, अफलातून गोलंदाजी. धावसंख्या स्थिर आहे. धावसंख्या ती 53. 24 चेंडू आणि 54 धावांची आवश्यकता आहे. नक्की तोपर्यंत ऐकूयात
नियमित आम्हाला सहकार्य करतात, लाईनअप मध्ये येत आहेत, लाईनअप मध्ये जात आहेत सर्व संघ. त्या सर्व संघांचा मी मनापासून आभार व्यक्त करेन. 24 चेंडू आणि 54 धावांची आवश्यकता आहे. पहिल्या इनिंगचा खेळ, पहिल्या सत्राचा खेळ इथं समाप्त झालाय. आता मात्र जाकमाता दिबी पारंगी संघाला जिंकण्यासाठी 24 चेंडू आणि 54 धावांची आवश्यकता आहे. अभिनव रामराज संघाचे कर्णधार टॉस साठी या. नक्कीच आपण पाहतोय जीटी स्पोर्ट्स, खेल की दुनिया का चॅनल, हक्काचा चॅनल, क्रिकेटचा आवडता चॅनल. जीटी स्पोर्ट्स चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. नक्कीच लाईनअप मध्ये येतोय तो म्हणजे बोरगर संघ आणि रामराज असोसिएशनची शिस्त आहे. ते रामराज विभाग प्रीमियर लीग असू दे, रामराज असोसिएशनच्या स्पर्धा असू द्यात, नक्कीच एक चांगलं सामना आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाज लगेच पाठवा. जाकमाता देवी पारंगी संघ, आज बरेच सामने आपल्याला खेळवायचे आहेत. ओपनचे लॉट सुद्धा आज आहेत. आज आपण या स्पर्धेमध्ये ताजपूर गावचे जावई सन्मान्य कुणालजी नाईक यांना आपण पाहणार आहोत. मॅन फ्रॉम भिंगारी. प्रारंभिक जोड़ी मैदान पर सलामी थी. यहाँ पर बल्लेबाजी जो थी बल्लेबाज पर हम देखते हुए मंदार और उनका साथ देते हुए नीतीश हितेश. और जरूर जीटी स्पोर्ट्स के माध्यम से थ्रेड प्रक्षेपण हमारे भोसले हमें कवर करते हुए और लाइव हमें दिखाई देते हुए उनका तहे दिल से मैं आभार व्यक्त करूंगा. खेल की दुनिया का हक्का का चैनल और भोसले कैमरामैन, उनका तहे दिल से आभार. और दूसरे कैमरामैन साहिल बंटी, इनका भी मैं तहे दिल से आभार व्यक्त करूंगा. और जरूर जीटी स्पोर्ट्स के माध्यम से सभी दर्शक आज इसका मैच का आनंद लेते हुए. परिजी पालकर, लाइव सब्सक्राइबर कितने हो चुके हैं अभी अब तक, क्योंकि 4,500 आज तक हमें करना है. जरूर 3,953 हो चुके हैं. अभी मैं गुजारिश करूंगा कि अभी 30-15 मिनटों में 4,000 का पल्ला हमें पार पड़ना है. सब्सक्राइब कर दीजिए. टीम जो भी दर्शक ऑनलाइन मैच देख रहे हैं तो उनसे गुजारिश करूंगा कि जीटी स्पोर्ट्स लाइव के चैनल को लाइक करें, सब्सक्राइब करें और बेल आइकॉन दबाना ना भूलें. पहले इनिंग का खेल समाप्त हो चुका है. जरूर यहां पर हम देखते हैं स्क्रीन पर 24 गेंदें 53 रन लग चुके. मैच ऑन. जरूर 3 ओवर के लिए 15 मिनट का टाइम दिया है विमंडल. स्पीड अप करना है, अन्यथा आपका एक खिलाड़ी 30 सर्कल के अंदर लिया जाएगा, क्योंकि जाकमाता देवी पार्क में नाकामयाब और 1 रन की मोहर जीवनदान हिते जैसे बैटर को यहां पर प्राप्त होता हुआ. रामराज विभाग प्रीमियर लीग में मंदार ने शानदार बल्लेबाजी की थी, पर आज अपनी टीम के लिए खेलना है, आज अपने गांव के लिए खेलना है, क्योंकि 24 गेंदों में 54 रनों का टारगेट सेट किया है, उसे अगर अचीव करना है तो छक्के चौकों की बौछार करनी है. और इस बार बल्ले के बीचों बीच जड़ी है जंग, रंग में भंग. और इस बार शानदार शट. थैंक यू डीजे मास्टर. और इस बार पहली गेंद का सामना किया बल्लेबाज मंदार ने और छक्का लगाकर शुरुआत की है. कल का मैच देखा हमने और चेन्नई टीम कल पराभूत होती हुई. थोड़ा सा दुख हुआ है हमारे काबिल दोस्त चेन्नई सपोर्टर पांड्या को, पर ये बात है हार कर जीतने वाले को बाजीगर कहते हैं. और अगला मैच जरूर चेन्नई सुपर किंग जीतेगी, उसमें शक नहीं है. तो पहली गेंद का सामना करते हुए मंदार ने यहां पर छक्के के साथ शुरुआत की. टीम का स्कोर आनंद जी में बतलाते हुए 7 रन. 2 गेंदे हो चुके, 7 रन स्कोर कार्ड पर अच्छी शुरुआत करते हुए. ओहो, फिर से एक बार शॉर्ट किस्म की गेंद थी. आले बल्ले से खेलना चाहते थे, शॉर्ट बैकवर्ड स्क्वायर लेग की दिशा में फील्डर थे. 1 रन लेने का मौका, 1 रन के साथ स्कोर में बढ़ोतरी, स्कोर में इजाफा. स्कोर आगे बढ़ता हुआ 8 रन. 8वा धाव फलकावरती.
अभिनव रामराज संघाचे कर्णधार टॉस साठी यायचं शेवटचा कॉल. अभिनव रामराज संघाचे कर्णधार 8 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा षटकातील पुढचा चेंडू राकेश यांच्या माध्यमातून हितेशसाठी पुन्हा एकदा मोठा फटका. क्षेत्ररक्षक आहेत विमंदल. टिपलाय झेल संपलाय. फलंदाज हितेश आणि साथ दिली आहे आणि कोणती चुकी न करता झेल टिपलाय आणि धावसंख्या स्थिर आहे 1-8. नवीन बॅटर वरून आलेत. पाहूया वरून कशा प्रकारे फलंदाजी करतील. 54 धावांचा टार्गेट सेट केलाय आणि वरून यांच्यावरती पूर्ण जबाबदारी दिली. आता मात्र कर्णधाराने एका षटकाराच्या सहाय्याने खेळतायत ते मंदार नॉन सेकंडला. ओहो पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीचा चेंडू वाईट आउटसाइड ऑफ स्टंप व्हाईट यॉर्कर ज्याला म्हटलं जातं त्या छाटणीची गोलंदाजी राकेश यांच्या माध्यमातून करण्यात यशस्वी झालेत. डॉट चेंडू. धावसंख्या स्थिर. आनंद मला सांगतायत धावफलकावरती 8 धावा. षटकातील शेवटचा चेंडू पॉवर प्लेच्या षटकामध्ये काहीसं जखडून टाकतात. यावेळेला वरून आपले इरादे स्पष्ट करतायत. राहुल पाटील धावतायत पलतायत पण त्यांच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू गेलाय सीमा पार. ये दिल मांगे मोर येतोय. वेलकम. थँक्यू सो मच. धावसंख्या धावफलकावरती आपण प्रथमचे गुणलेखक 12 धावा धावफलकावरती. 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी 42 धावांची आवश्यकता आहे. राहुल आलेले आहेत कर्णधार. आपण टॉस करून घ्या. नीर इलेव्हन ताजपूर विरुद्ध अभिनव रामराज या दोन संघांच्या दरम्यान टॉस करून घ्यायचं विनंती असेल. आयोजक ओमकार भोपी टॉस करून घ्यायचं है. एक ओवर की समाप्ति के बाद टीम का स्कोर जा पहुंचा स्कोर कार्ड पर 12 रन. अच्छी शुरुआत यहाँ पर. आखिरी गेंद पर चौवा लगाया बैटर वरुण ने. राहुल पाटिल जैसे फील्डर थे वहां पर उन्हें चकमा देने में कामयाब होते हुए राहुल पाटील गेंदबाजी के लिए आते हुए आपल्या षटकातील पहिला चेंडू सामोरे जातील ते एका षटकाराच्या सहाय्याने खेळणारे बॅटर आपण पाहतोय मंदार. मंदार यांच्यावरती पूर्ण जबाबदारी. राहुल पाटील गोलंदाजीसाठी येत आहेत. स्पीडअप करा ऋषी. 15 मिनिटांमध्ये 3 षटके संपवायचे. शेवटची 11 मिनिटं आहेत. 4 मिनिटांमध्ये सामना ओव्हर संपवले गोलंदाजाने. फुलटॉस चेंडू यावेळेला मंदारच्या बॅटीतून येतोय. मिस टायमिंग फटका आणि टिपलाय झेल विमंदल यांनी आणि जितेश बॅटर आलेत. पाहूया जितेश आणि वरुण यांच्यावरती पूर्ण जबाबदारी आहे. पहिल्या चेंडूवरती गोलंदाज राहुल पाटील करतायत धावा आणि लाखांचं बक्षीस लावा असं सॉंग आपण ऐकलात. मात्र गोलंदाजी करत असताना पहिल्या चेंडूवरती सफल विकेट प्राप्त करतायत. ओहो पुन्हा एकदा स्टॉम अटॅक लाईन गोलंदाजी करण्यामध्ये यशस्वी झालेत. फलंदाजीमध्ये नाराज केला मात्र गोलंदाजीवरती चांगली गोलंदाजी करतायत. एक यशस्वी गोलंदाज.
धावसंख्या पण धावफलकावरती पाहतोय 12 धावा. काय गोलंदाजी करतायत राहुल पाटील. फलंदाजीमध्ये नाराज केलं. मी आधीच म्हटलं होतं की त्यांच्याकडे गुणवत्ता आहे आणि ती शैली नक्कीच आपण त्यांच्या माध्यमातून पाहतोय. नवीन बॅटर मैदानामध्ये विनय. स्ट्राईक एंडला, नॉन स्ट्राईकला वरुण. ओहो, पुन्हा एकदा स्लोवर वन. कमालीची गोलंदाजी. आज मात्र राहुल पाटील या मैदानावरती चांगली गोलंदाजी किमया करून दाखवत आहेत आणि विनय सारख्या फलंदाजाला जखडून ठेवलाय. 54 धावांचा टार्गेट सेट केलाय ना. त्या टार्गेटला नक्की षटकार चौकारांची आतिषबाजी करावी लागेल. मंदार वगळता या मॅच मध्ये कोणी फलंदाज चांगल्या पद्धतीने फलंदाजी करत नाहीये आणि जमेची बाजू आहे त्यांच्या संघासाठी. मोठे फटके लावा आणि सामन्याला जिंका. चांगला बॅकअप आपण पाहतो. क्षेत्ररक्षकाला चकमा देणारा चेंडू, मात्र त्यावेळेला दुसरे क्षेत्ररक्षक आले, चेंडू अडवलाय, मात्र 2 धावा घेतल्या गेल्यात. धावसंख्येत 2 वार धावसंख्या पुढे सरकले. धावसंख्या झाली ती आनंदजी मला सांगतात 14 धावा. 14 धावा. षटकातील शेवटचा चेंडू येणं बाकी. नक्कीच आपण चौकार आहे. येस सर, थँक्यू. ही स्पोर्ट्समॅनशिप दाखवत आहे, स्पिरिट आहे. चौकार. धावसंख्येत 4 वाढ, 16 धावा. यावेळेला पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीचा चेंडू. मी विनंती करेन नीर 11 ताजपूर संघाचे बारके सपोर्टर, आपण बाउंड्री लाईनचा ताबा घ्या. आपण इथे बसू नका. धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल. 40. 1 ओव्हर पॉवर प्ले आणि पॉवर प्लेच्या ओव्हर नंतर नवीन चेंडू देण्यात येईल, याचे लक्ष असू द्या. प्रत्येक चेंडू गहाळ झाला, फुटला किंवा काही झाला आणि जी काही क्रिया असेल ती क्रिया ग्राह्य धरली जाईल. थँक्यू सो मच. धन्यवाद. न्यूज सेंटर पॉइंट्स इज ऑन द टॉस बाय अभिनव रामराज अँड डिसाइडेड फील्ड फर्स्ट. धावसंख्या धावफलकावरती 20 रन्स. धावसंख्या धावफलकावरती विमंदल. हो हो, यावेळेला पुढचा दरवाजा उघडा. गोलंदाजी केली ती राहुल आणि राकेशने चांगली गोलंदाजी केली आहे. यावेळेला विमंदलवरती नक्कीच अटॅक करण्याचा प्रयत्न होता. प्रत्येक चेंडूवरती 2-2 धावा केल्या गेल्या, पण तिसऱ्या चेंडूवरती फलंदाजाला तंबूचा रस्ता दाखवलाय. वरुणच्या बॅटीचा अंत झालाय. नवीन फलंदाज शिवम आलेत. पाहूया शिवम कशा प्रकारे फलंदाजी करतील. 9 चेंडू 34 धावांची आवश्यकता आहे. ओहो, बॅक टू द बॉलर. स्वतःच्या फॉलो थ्रोमध्ये कॅच घेण्याचा प्रयत्न, पण त्या यशामध्ये अयशस्वी झाले. प्रयत्नामध्ये
आणि मात्र 2 धावा नक्कीच घेतल्या गेल्या. धावसंख्येत 2 निवाड. धावसंख्या झाली ते आनंदजी सांगतायत 22 धावा. 8 चेंडू 32 धावांची आवश्यकता है. बचे हुए 8 गेंदे 32 रनों की जरूरत. जरूर हर गेंद के ऊपर चौवा आना जरूरी है. अगर छक्का लगाते हैं तो वो एक अच्छी बात होगी. फिर से एक बार शिवम स्ट्राइक एंड पर बैटर. ओहो अच्छी गेंद फुलर लेन की गेंद. इस बार ऑन साइड में खेल दिया. मिड ऑन में फील्डर है राकेश द लेजेंडरी क्रिकेटर. अच्छी फील्ड कमाल की थ्रो सीधा ऋषिकेश इनके दस्तानों में गई जाती भी. 2 रन लेने का मौका. 2 रन के साथ स्कोर जा पहुंचा है 24 रन. 7 गेंदे 30 रनों की आवश्यकता है. 7 गेंदे 30 रन. एक बड़ा मैच. ओहो इस बार स्लोवर 1 चकमा देते हुए डॉट कराते हुए लाउड अपील किया था. पूरा सा अपील में आत्मविश्वास कम उत्साह ज्यादा और डॉट गेंद जाते हुए. तीन ओवर के लिए जरूर यहां पर हमारा टाइम परफेक्ट लिया है. कांग्रेचुलेशन गेंदबाजी करने वाली टीम. हमें भी अच्छा लगता है आप अगर टाइम्स के स्पिरिट के ऊपर से चलते हो तो काबिल है तारीफ हमें भी करना जरूरी है. इसके बाद होने वाला मुकाबला यजमान टीम नीर 11 ताजपुर बनाम अभिनव रामराज जिसमें टॉस जीता है अभिनव रामराज टीम ने और टॉस जीतकर फील्डिंग का मुजाफा लिया. दावती बल्लेबाजी करने के लिए नीर 11 ताजपुर टीम को. इस टूर्नामेंट के मुख्य आयोजक गिरिजी झावरे सर यहां पर तशरीफ लाते हुए उनके चिरंजीव वॉलंटियर्स की किमया पार पाड़ते हुए नीर गिरीश झावरे. इनका भी तहे दिल से मैं आभार व्यक्त करूंगा. एक छोटे खिलाड़ी है पर क्रिकेट की रुचि है आवड़ है और जरूर पहली गेंद डॉट. मंथन गेंदबाजी के लिए है. पहली गेंद डॉट कराते हुए नीर विनंती असेल आपण सावलीमध्ये उभे राहा. ओहो स्विच हिट करने का प्रयास. दूध आई तलवार बनी तो आबाद नहीं तो बर्बाद. और इस बार एक गेंद डॉट होती हुई. और इस बार वाइट करार करते ऑफिशियल अंपायर. एक्स्ट्रा के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ 25 रन. पूजा भाभी के हीरो चेतेश्वर पुजारा. ओहो फिर से एक बार जड़ में डालने की कोशिश. चॉप किया है. बड़ा स्ट्रोक यहां पर. खराब थ्रो और उस पर खराब अटेम्प्ट करने में नाकामयाब मंथन. 2 रन लेने का मौका. टीम का स्कोर 27 रन. मंथन फिर से एक बार अपने छोर की अगली गेंद. बैटर ओहो फिर से एक बार डॉट गेंद. कमाल की गेंदबाजी होती हुई यहां पर बोरकर टीम की जानिब से. फुल टॉस गेंद मिड ऑन की दिशा में खेल दिया है. लॉन्ग ऑन में फील्डर लॉन्ग ऑफ पे फील्डर थे जब तक 1 रन लेने का मौका. 1 रन के साथ हमारे गुण लेखक आनंद जी बतलाते हुए टीम का स्कोर जा पहुंचा है 28 रन 28. जीतने के लिए भी 26 रनों की आवश्यकता है. ओहो और इसी तरह से ये मैच जीत लिया है टीम बोरगर. हार्डलक जागमाता देवी पारंगी संघ आपण या स्पर्धेमध्ये सहभागी झालात. आपला पुण्याच्या नीर 11 ताजपूर पुरस्कृत शेतकरी कामगार पक्ष चषक 2025 या स्पर्धेच्या माध्यमातून आभार व्यक्त करतोय आणि नक्कीच पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला शुभेच्छा. कम ऑन डीजे.